नोंद घेतलेली आहे आणि तटकरे साहेबांचं प्रफुल्लबाईंनी आता केलेलं मार्गदर्शन अशा पद्धतीनं हे सगळे भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे। मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रथम गोष्ट सांगायची की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कोणी ह्या पदाच्या करता इच्छुक आहात किंवा काही इथं नसतील पण आपापल्या भागात ते इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारांनी, त्या सगळ्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि त्याच्याकडे 25 घरांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि तो कार्यकर्ता 25 घरामध्ये सरासरी साधारण 4 मतं तुम्ही धरली तर 100 मतदारांच्या पर्यंत पोहोचेल। यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागावर होणार आहे। नगरपालिकेला ती वॉर्ड वाईज होईल। नगरपंचायतीकडच्या राहिल्या असतील तर त्या वॉर्ड वाईज होतील, पण ज्या महानगरपालिका आहेत त्या 4चा प्रभाग राहणार आहे। कारण मागे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये काम करत असताना तेव्हा एकनाथरावांनी मुद्दा मांडला 4चा करा, काहींनी मांडला 2चा करा, तर उद्धवजी त्यावेळेस म्हणले होते 2 राहू द्या, 4 राहू द्या, 3चा करू आणि त्यावेळेस आपण 3चा केलेला होता। परंतु त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सरकारमध्ये नव्हतो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं देवेंद्र आणि सगळ्यांनी मिळून सरकार केलेलं होतं, त्यांनी मात्र ते 4चं करून घेतलेलं आहे। आणि त्याकरता मला तुम्हाला सांगायचं की जसं एका कार्यकर्त्यांनी 25 घरं आणि 100 मतं तिथपर्यंत पोहोचायचंय, त्याच्यामध्ये समजा प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारांनी 50-50 असे कार्यकर्ते तयार केले आणि त्यांनी 200 त्या बाबतीमध्ये जर 200 लोक होतील, 50 प्रभाग एक मधल्या एकाचे, दुसऱ्याचे, तिसऱ्याचे, चौथ्याचे असे मिळून त्याच्यात जवळपास 20,000 मतापर्यंत आपण पोहोचू शकतो। आज इथं पिंपरी चिंचवड पण सहकारी आहेत, माझ्या पुण्यातले पण आहेत, कोल्हापूरचे पण आहेत। मगाशी महानगरपालिकेचं बोलत असताना किंवा काल नजीबने आणि राजलक्ष्मीताई भोसलेंनी, कारण दोघांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये काम केलेलं असल्यामुळं राजलक्ष्मीताई तर मेयर म्हणून